A felicitation program was held by Dr. Babasaheb Ambedkar Statue Development Committee at Chopre, where MLA Jeet Arolkar and sculptor Umakant Poke were honored for their contribution. आयच्या ह्या कार्यक्रमाक आमच्या मदीं सगळे मान्यवर आहात, वक्ते हांगासर येयलेले आसात. चड काय उलोवचो ना की आयज एक्चुअली केक कटिंग जावंक जाय, आरत बीन जावंक जालें, तिथी प्रमाणे बड्डे तो. सो तरी पूण तुमचो एक प्रेम दाखोवन दिल्या तुमी, तेका लागून धन्यवाद. आयज खरंच वदोळी म्हटला तशें आयज म्हाजें भाग्य की तिथी प्रमाणे बड्डे त्याच दिसा आयला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचोय बड्डे त्याच दिसा आयला. म्हणजे खंय तरी योगायोगान आयज म्हाज्या हातींतल्यान व्हडलें कार्य जालें, व्हडलें म्हाका पुण्य मेळ्ळें आहा. तेका लागून तुमचे सगळ्यांचे धन्यवाद म्हणटा, कित्याक तुमचे इनिशिएटीव तुमी फुडें सरल्यात म्हणून आयज हें घडलें. आनी कितलो ते तुमचे जे स्वप्न आसलें डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचे पुतळ्याची स्थापना चोपड्या सर्कलार करपाची, आनी हांवूय वाट पळयतालो केन्ना जाता काय म्हणून. खूब अडीअडचणी येयले पूण आमी सक्षम आसले ते प्रश्न सॉल्व करपाक. तेका लागून परत एकदा सगळ्यांचे धन्यवाद. आतां भाशणान तेंच्यांनी म्हटलें की राजा निवडून दिला म्हणून, पूण एक आमदार ह्या नात्यान जेन्ना सगळे जनतेन प्रजेन जेन्ना निवडून दिता कोणाक, तो सेवक आसता, तो राजा आसना. तो सेवा करप ही आमचें कर्तव्य. प्रत्येक जनतेन जे आपले मत घालून जेका निवडून दिला ते एका एक इच्छा आसता तेंची, की एक अपेक्षा आसता की खंय ना खंय आपल्या समाजाक किंवा आपल्या क्षेत्रांत एक बरें डेव्हलपमेंट जावचें, एक बरें म्हणजे बरे विचाराचे एटमॉस्फियर क्रिएट जावचें. आनी ते प्रमाणे जे निवडून येता तो मागीर पंच आसूं, सरपंच आसूं, ZP आसूं, आमदार आसूं, सो प्रत्येक जाण हे निवडून येतात, तेंची जबाबदारी आसता की जनतेची सेवा करप. सो माफ करा, आमी राजा नाही आहेत, आमी जनतेचे सेवक आहेत. आणि असेच सगळे जाण वांगडा रावया, एकजुटीन रावया. तुमच्या समाजाक जेन्ना जेन्ना गरज पडटली तेन्ना हांव सदैव तुमच्या फाटीशी उबो आसतलो. तुमकां प्रत्येक तुमचे कसलेच प्रॉब्लेम तुमकां त्रास जावचे ना, तुमचे प्रॉब्लेम सगळे सॉल्व जातले. अजून परत एकदा सांगता, खूप वाटी संमेलनातूय लास्ट टायम सांगलें, तुमच्याच समाजाच्या महिलांनी म्हाका ल्हान आसतना खूब खेळयला आनी व्हडलो केला. त्या ल्हान आसतना म्हाका सांबाळ्ळा हे तुमच्या समाजान, आनी ते बिरनोळे मामागेर आमच्या. सो थंयच्यान ती येताली म्हाका सदांच ल्हान आसतना ती पळयताली, म्हणजे तुमच्या समाजान. सो तुमच्या समाजा कडेन इतलें एटॅचमेंट म्हाजे कडेन आसा. सो हे एटॅचमेंट सदांच रावतले आनी तुमी अशेंच दवरचे अशी अपेक्षा करता. धन्यवाद. मित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूणच संघर्षाबद्दल आपण बोलतो आहोत. 340 व जे कलम आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खास ओबीसीच्या संदर्भामध्ये लिहिलेलं होतं. आणि ओबीसीला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये हक्क आणि अधिकार मिळाले पाहिजेत, ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली होती. परंतु त्यावेळच्या सरकारने ओबीसीसाठी 340व्या कलमानुसार जो आयोग नेमायचा तो नेमला नाही. त्यामुळे ओबीसीला जे प्रतिनिधित्व मिळायचं होतं, जे हक्क अधिकार मिळायचे होते ते मिळाले नाही. आणि याचा विरोध म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कारण आज मंत्रिपदाचा साहेब राजीनामा कोणी देत नाही, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीच्या मागणीसाठी आणि हिंदू कोड बिलासाठी महिलांसाठी हा राजीनामा दिलेला आहे. हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढच्या काळामध्ये गोलमेज परिषदेमध्ये आपली बाजू मांडली. आणि त्यानंतर 17 ऑगस्ट 1932ला कम्युनल अवॉर्ड घोषित झालं. कम्युनल अवॉर्ड म्हणजे काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लोकांसाठी ज्या मागण्या इंग्रजांकडे मागितल्या होत्या त्यानुसार दुहेरी मतदानाचा अधिकार मिळालेला होता, सेपरेट मतदारसंघ मिळालेले होते आणि प्रत्येक समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व दिलेलं होतं. परंतु पुढच्या काळामध्ये 17 ऑगस्ट 1932ला कम्युनल अवॉर्ड मिळालं
आणि 24 सप्टेंबर 1932ला पुणे करार झाला. म्हणजे ह्या सेपरेट मतदारसंघाच्या विरोधामध्ये गांधीजींनी उपोषण केलं आणि त्यामुळे 24 सप्टेंबर 1932ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांच्यामध्ये पुणे करार झाला आणि त्या पुणे करारानुसार आज स्वतंत्र मतदारसंघ जाऊन संयुक्त मतदारसंघ आले आणि त्यामुळे हा जो समाज आहे, जो प्रतिनिधित्व युक्त समाज होणार होता, त्यांचे खरे प्रतिनिधी आता संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये निवडून जात नाहीत आणि म्हणून त्यांच्या समस्यांचं समाधान होत नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आकलन होतं. आणि पुढच्या काळामध्ये ज्या वेळेला संविधान सभेची निर्मिती 1946ला झाली, त्यावेळेला संविधान सभेमध्ये 302 सदस्य निवडून जायचे होते